morning, Shrikant. There are 50 people have already joined. There's still more coming in. Morning, Aniruddha. Very good morning to you all. Very good and a pleasant morning. Okay, it's 7 o'clock now, and hope you all are prepared for the yoga batch. Today is the yoga batch. Last weekend we had the yoga SMED batch. Today is the yoga batch with asanas. What we do is we start with the Omkar. ओंकाराची 3 आवर्तनं करायची. दीर्घ श्वास घ्यायचा, श्वास सोडत असताना ओंकार म्हणायचा, असं 3 वेळा करायचं. त्याच्यानंतर सूर्यनमस्कार आणि मग आसनं. असं झाली की सगळ्यात शेवटी शवासन. ओके. तर आपण सगळ्यात पहिल्यांदा ओंकाराने सुरुवात करायची. तर ओंकार म्हणताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी लक्षात ठेवा की दीर्घ श्वास घ्यायचा, पोटामध्ये श्वास घ्यायचा आणि श्वास सोडत असताना ओंकार म्हणायचा. ओंकार म्हणताना अ, उ आणि म याचं तिन्हीचे उच्चार तिथे स्पष्ट करायचा प्रयत्न करा. ओके. त्याच्यामुळे ओंकार हा म्हणताना अ, तोंड बंद करून म असे 3 प्रकारामध्ये ओंकार म्हणायचा. आणि ओंकार पूर्ण म्हणायचा प्रयत्न करा. ओंकार पूर्ण एकदा म्हणून झाला की पूर्ण आपला श्वास सुटलेला असेल, मग परत दीर्घ श्वास घ्यायचा आणि श्वास सोडत असताना परत ओंकार म्हणायचा. अशी 3 आवर्तनं करायची ओंकाराची. त्याच्यानंतर सूर्यनमस्कारामध्ये मी आधी सूर्यनमस्काराचं नाव घेईन आणि मग आपण पुढचे सूर्यनमस्कार करायचे. ठीक आहे. ऑल रेडी. इक्विपमेंट काही लागणार नाही आहे. आपल्याला फक्त मॅट पाहिजे. तुमच्याकडे फ्लोरिंग चांगलं असेल तर मॅट नसेल तरी गरज नाही आहे. माझ्याकडे मी मॅट घेतलेलं नाही आहे. ओके. आय अज्युम की सगळ्यांना सूर्यनमस्कार येतात. पहिला सूर्यनमस्कार ही फक्त ॲक्शन असेल. पुढच्या सूर्यनमस्कारापासून मी तुम्हाला ब्रीदिंग पॅटर्न सांगेन. ओके. मग श्वास कधी घ्यायचा आणि श्वास कधी सोडायचा हे मी आकड्याच्या आधी म्हणेन आणि मग आपण सूर्यनमस्कार करू. ठीक आहे. ओंकार स्थिती. ओंकाराला खाली बसायचं मांडी घालून किंवा वज्रासन स्थितीमध्ये. कॅमेरा सेट करतो. मांडी घालून खाली बसा किंवा वज्रासनात बसा. योग मुद्रा. पहिलं बोट आणि अंगठा. योग मुद्रा पोझिशन. दीर्घ श्वास घ्यायचा. दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वास घ्या.
सावकाश चेहरा हात फिरून डोळे उघडा. नमस्कार स्थिती. उठून उभं राहायचं नमस्कार स्थितीमध्ये. ओम राम मित्राय नमः. एकला कंबर पुढे ढकलायची, हात मागे नमस्कार स्थितीमध्ये. नमस्कार स्थिती तशी मेंटेन राहायला पाहिजे. पूर्ण नमस्कार स्थिती मेंटेन करायची. कंबर पुढे ढकला. 1 2 ला पूर्ण शरीर पुढे ताणायचंय. हात जमिनीवर टेकवायचे. 3 एक पाय मागे वर बघा. 4 दोन्ही टाचा मागे टेकवायचे, डोकं जाऊ दे. 5 ला गुडघे छाती आणि हनुवटी टेकायची आहे. गुडघे छाती आणि हनुवटी. 6 भुजंगासन स्थितीमध्ये वर या. 7 परत टाचा मागे टेका, डोकं जाऊ दे. 8 ला दुसरा पाय पुढे. 9 आणि 10. ओके. आता आपण प्रत्येक सूर्यनमस्काराच्या आधी श्वसन करणार आहे आणि मग आपण सूर्यनमस्कार करणार आहे. श्वसन करताना दीर्घ श्वास असा घ्यायचा. असा श्वासाचा आवाज यायला पाहिजे. ठीक आहे. ओम ह्रीं रवेंद्र महा. दीर्घ श्वास घ्या. 1 श्वास सोडत 2 श्वास घेत 3 श्वास सोडत 4 श्वास घेत 5 श्वास सोडा त्या ठिकाणी. श्वास घेत 6 श्वास सोडत 7 श्वास घेत 8 श्वास सोडत 9 श्वास घेत 10. श्वास सोडा त्या ठिकाणी. ओम ह्रूं सूर्याय नमः. श्वास घेत 1 श्वास सोडत 2 श्वास घेत 3 श्वास सोडत 4 श्वास घेत 5 श्वास सोडत त्या ठिकाणी. श्वास घेत 6 श्वास सोडत 7 श्वास घेत 8 श्वास सोडत 9 श्वास घेत 10. श्वास सोडत त्या ठिकाणी. ओम रौं भानवे नमः. श्वास घेत 1 श्वास सोडत 2 श्वास घेत 3 श्वास सोडत 4 श्वास घेत 5. गुडघे छाती आणि हनुवटी टेकायचे. श्वास सोडा. श्वास घेत 6 श्वास सोडत 7 श्वास घेत 8 श्वास सोडत 9 श्वास घेत 10. बरेच लोक 5 या आकड्याला डायरेक्ट फ्लॅट झोपतात. तो झोपायचं नाही. अष्टांग आपले टेकले पाहिजेत. म्हणजे शरीराचे दोन्ही पायाची बोटं, दोन्ही गुडघे, छाती, हनुवटी आणि दोन्ही हात, त्याला अष्टांग पोझिशन म्हणतात. त्यामुळे पूर्ण फ्लॅट झोपायचं नाही. तुमची कंबर वर उचललेली पाहिजे. ओम रौं खगाय नमः. 1 2 3 4 5 गुडघे छाती आणि हनुवटी टेकायची फक्त. 5 6 7 8 9 10. ओम राकृष्णे नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सगळे ब्रीदिंग करतात ना का परत सांगू. ओ
श्वास घेत 3, श्वास सोडत 4, श्वास घेत 5, श्वास सोडा त्या ठिकाणी, श्वास घेत 6, श्वास सोडत 7, श्वास घेत 8, श्वास सोडत 9, श्वास घेत 10, श्वास सोडा त्या ठिकाणी. ओम ह्रीं हरीचे नमः. श्वास घेत 1, श्वास सोडत 2, श्वास घेत 3, श्वास सोडत 4, श्वास घेत 5, श्वास सोडा त्या ठिकाणी, श्वास घेत 6, श्वास सोडत 7, श्वास घेत 8, श्वास सोडत 9, श्वास घेत 10, श्वास सोडा त्या ठिकाणी. ओम ह्रूं सावित्र्याय नमः. श्वास घेत 1, श्वास सोडत 2, श्वास घेत 3, श्वास सोडत 4, श्वास घेत 5, श्वास सोडा त्या ठिकाणी, श्वास घेत 6, श्वास सोडत 7, श्वास घेत 8, श्वास सोडत 9, श्वास घेत 10, श्वास सोडा त्या ठिकाणी. ओम ह्रीं अर्काय नमः. श्वास घेत 1, श्वास सोडत 2, श्वास घेत 3, श्वास सोडत 4, श्वास घेत 5, श्वास सोडा त्या ठिकाणी, श्वास घेत 6, श्वास सोडत 7, श्वास घेत 8, श्वास सोडत 9, श्वास घेत 10, श्वास सोडा त्या ठिकाणी. ओम रौम आदित्याय नमः. श्वास घेत 1, श्वास सोडत 2, श्वास घेत 3, श्वास सोडत 4, श्वास घेत 5, श्वास सोडा त्या ठिकाणी, श्वास घेत 6, श्वास सोडत 7, श्वास घेत 8, श्वास सोडत 9, श्वास घेत 10, श्वास सोडा त्या ठिकाणी. ओम रौम भास्कराय नमः. श्वास घेत 1, श्वास सोडत 2, श्वास घेत 3, श्वास सोडत 4, श्वास घेत 5, श्वास सोडा त्या ठिकाणी, श्वास घेत 6, श्वास सोडत 7, श्वास घेत 8, श्वास सोडत 9, श्वास घेत 10, श्वास सोडून त्या ठिकाणी. रिलॅक्स. पाणी प्यायचं तर पाणी प्या, 2 सिप पाणी प्या. खूप कोणाला त्रास होत नाहीये. ओके, ज्यांना सिव्हिअर बीपी असेल त्या लोकांनी फक्त लक्षात ठेवा की एक्सेसिव्ह फॉरवर्ड बेंडिंग करताना जर का डोक्यामध्ये तुम्हाला जर त्रास व्हायला लागला तर लगेच तिथे थांबा. ओके, डोंट पुश योरसेल्फ. जर का तुम्हाला हाय बीपी असेल तर. बाकी कोणाला प्रॉब्लेम येण्याची शक्यता नाही आहे, पण याच लोकांनी थोडी काळजी घ्यावी. फॉरवर्ड एक्सेसिव्ह बेंडिंग करताना कदाचित सर्क्युलेशन डोक्यामध्ये येतं आणि त्या लोकांना कधी त्रास होण्याची शक्यता असते. तेवढी फक्त काळजी घ्या, बाकी तुम्ही सगळ्या गोष्टी करू शकाल. ओके, चला आसनं करायची आहेत. दोन्ही पाय जोडलेले, दोन्ही हात मांड्यांच्या बाजूला. सगळी आसनं जेवढी डोळे मिटून करता येईल तेवढं करायचा प्रयत्न करा, त्याचा तुम्हाला जास्ती बेनिफिट आहे. ओके, डोळे मिटून करायचा प्रयत्न करा आसनं. डोळे शांत मिटलेले, दोन्ही हात मांड्यांच्या बाजूला. ब्रीदिंग नॉर्मल करायचं आहे. पोट हलकं सोडून द्या. पूर्ण लक्ष फक्त स्वतःच्या शरीराकडे द्या.
सावकाश श्वास घेत दोन्ही हात बाजूनी वरती न्यायचे. श्वासावरून ऍक्शन सिंक्रोनाइज करायचा प्रयत्न करा. दोन्ही हात जास्तीत जास्त वरती ताणायचे. जास्तीत जास्त ताणा. दोन्ही हाताचे तळवे समोरच्या बाजूला. हाताची बोटं आकाशाकडे ताणलेली. जास्तीत जास्त शरीर वरती ताणा. जास्तीत जास्त ताणा. पूर्ण ताणलेल्या स्थितीमध्ये दोन्ही टाचावरती उचलायचे आहेत. पूर्ण ताडासन स्थिती. पूर्ण शरीराचं वजन फक्त टोजवर घ्यायचंय. पूर्ण शरीर वरती ताणा. जास्तीत जास्त ताणा. टाचावरती उचललेल्या. जास्तीत जास्त ताणायचा प्रयत्न करा शरीर. पूर्ण ताडासन स्थिती. सावकाश दोन्ही टाचा जमिनीवर टेकवा. परत दोन्ही हात वरती ताणलेले. दोन्ही हात जास्तीत जास्त वरती ताणलेले. ताणलेल्या स्थितीमध्ये अतिशय सावकाश श्वास सोडत कमरेतनं पुढे वाकायचंय. श्वास सोडत कमरेतनं पुढे वाका. 90 डिग्रीज मध्ये थांबायचंय. पूर्ण शरीर पुढे ताणायचंय. नजर समोर. पाठ ताठ. पूर्ण फ्लॅट बॅक ठेवायचा प्रयत्न करा. दोन्ही हात जास्तीत जास्त पुढे ताणायचे. समोर जास्तीत जास्त ताणायचे. हॅमस्ट्रिंग लोअर बॅक स्ट्रेच फील करा. पूर्ण या भागामध्ये स्ट्रेच फील करा. पूर्ण स्थितीमध्ये दोन्ही हात जमिनीवर टेकवायचा प्रयत्न करा. डोकं जास्तीत जास्त गुडघ्याच्या जवळ न्यायचा प्रयत्न करा. दोन्ही गुडघे ताठ. हॅमस्ट्रिंग स्ट्रेच फील करा. लोअर बॅक स्ट्रेच फील करा. त्या स्थितीत थांबायचा प्रयत्न करा. तुम्हाला जाणवलं स्ट्रेच फील करा. ब्रीदिंग नॉर्मल करून स्ट्रेस रिलीज करायचा प्रयत्न करा. सावकाश परत श्वास घेत दोन्ही हात समोर ताणायचे. सावकाश श्वास घेत ताठ स्थितीमध्ये वर या. परत दोन्ही हात वरती ताणायचे. श्वास सोडत दोन्ही हात बाजूने खाली. ब्रीदिंग नॉर्मल करायचा प्रयत्न करा. एक 10 सेकंद रिलॅक्स व्हा. दोन्ही हात कमरेवर ठेवायचे मागच्या बाजूला. दोन्ही हाताचे अंगठे एकमेकांना जुळलेले. कंबर पुढे ढकला. मान मागे सोडा. अर्ध चक्रासन स्थिती. अर्ध चक्रासन करताना कंबर जास्तीत जास्त पुढे ढकलायचा प्रयत्न करा. मान मागे सोडून द्या. ब्रीदिंग नॉर्मल करायचा प्रयत्न करा. सावकाश मध्य स्थितीत या. परत ब्रीदिंग नॉर्मल करायचा प्रयत्न करा. रिलॅक्स करा. दोन्ही पायांमध्ये अंतर. दोन्ही हात खांद्याच्या रेषेमध्ये. त्रिकोणासनासाठी फक्त साइडवेज बेंडिंग करायचं आहे. डावा हात खाली, उजवा हात वरती. दोन्ही हात एका रेषेत ठेवायचा प्रयत्न करा. साइड स्ट्रेच फील करा. नजर वरच्या हाताच्या बोटांकडे द्या. दोन्ही हात जास्तीत जास्त ताणायचे. डावा हात खाली, उजवा हात वरती. जास्तीत जास्त स्ट्रेच करा.
सावकाश मध्य स्थिती द्या. ही स्थिती दुसऱ्या बाजूला करायची आहे. उजवा हात खाली, डावा हात वरती, नजर वरच्या बोटांकडे द्या. साइड स्ट्रेच फील करा. ब्रीदिंग नॉर्मल करायचा प्रयत्न करा. दोन्ही हात जास्तीत जास्त ताणायचे. फक्त साइडवेज बेंडिंग करायचंय. सावकाश मध्यस्थिती द्या. या स्थितीमध्ये कमरेतनं पुढे वाकायचंय. पूर्ण शरीर पुढे ताणायचंय. आपल्याला परिवृत्त त्रिकोणासन करायचंय. थोडं पायातलं अंतर वाढवा. कमरेतनं पुढे वाका. नजर समोर, पाठ ताठ, दोन्ही हात खांद्याच्या दिशेमध्ये. आता उजवा हात डाव्या पायाच्या जवळ न्यायचंय, डाव्या पायाच्या बाहेर न्यायचंय. डोकं जास्तीत जास्त गुडघ्याच्या जवळ न्यायचा प्रयत्न करा. दोन्ही गुडघे ताठ, डोकं जास्तीत जास्त गुडघ्याच्या जवळ. नजर वरच्या हाताच्या बोटांकडे द्या. पोझिशन होल्ड करायचा प्रयत्न करा. डोकं जास्तीत जास्त गुडघ्याच्या जवळ. डावा हात वरती ताणलेला. दोन्ही गुडघे ताठ ठेवायचा प्रयत्न करा. सावकाश मध्य स्थिती द्या. ही स्थिती दुसऱ्या बाजूला. डावा हात उजव्या पायाच्या बाहेर. डोकं जास्तीत जास्त गुडघ्याच्या जवळ. नजर वरच्या बोटांकडे द्या. डोकं जास्तीत जास्त गुडघ्याच्या जवळ न्यायचा प्रयत्न करा. ब्रीदिंग नॉर्मल करायचा प्रयत्न करा. सावकाश मध्य स्थिती द्या. पूर्व स्थिती द्या. या स्थितीमधून डावा पाय डावीकडे फिरवायचा आहे. थोडा कॅमेरा अँगल सेट करतो. डावा पाय डावीकडे फिरवायचा आहे. बघा डावा पायाचा तळवा डावीकडे फिरवा. आता डावी टाच आणि उजवी आर्च एका लाईन मध्ये आणायचा प्रयत्न करा. पायामध्ये अंतर वाढवायचं आहे. दोन्ही हात शोल्डरच्या लाईन मध्ये. आता डावा गुडघा 90 डिग्रीज मध्ये वाकवायचा. तुमचा डावा हात डाव्या पायाच्या मागे टेकायचा आहे. उजवा हात कमरेच्या मागे. पूर्ण साइड ऑन पोस्चर. मागचा पाय उचलायचा नाहीये. खांदे मागे खेचून घ्या. आता या स्थितीमधनं उजवा हात डोक्यावरून समोर ताणा. पूर्ण साइड ऑन पोस्चर. पोस्चर असं समोर राहिलं पाहिजे. डावा हात डाव्या पायाच्या मागे टेकायचा आहे. उजवा हात डोक्यावरून समोर ताणायचा आहे. पार्श्व कोणासन स्थिती. पूर्ण साइड स्ट्रेच व्हायला पाहिजे. ग्रॉइन स्ट्रेच व्हायला पाहिजे. पुढच्या पायाचा हॅमस्ट्रिंग स्ट्रेच व्हायला पाहिजे. सावकाश मध्य स्थिती द्या. डावा पाय सरळ. आता उजवा पाय उजवीकडे. परत सेम उजवी टाच डावी आर्च एका लाईन मध्ये आणा. उजव्या हाताचा तळवा उजव्या पायाच्या मागे टेका. डावा खांदा मागे खेचून घ्या. आता डावा हात डोक्यावरून समोर ताणायचा आहे. नजर समोर. उजवा गुडघा जास्तीत जास्त वाकवा आणि कंबर जास्तीत जास्त खाली जाऊ दे. म्हणजे ह्या पायाचा ग्रॉइन आणि साइड्स दोन्ही स्ट्रेच होतील. डावा हात डोक्यावरून समोर ताणायचा आहे. पार्श्व कोणासन. साइड स्ट्रेच फील करा. हॅमस्ट्रिंग स्ट्रेच फील करा पुढच्या पायाच्या. सावकाश मध्य स्थिती द्या. उजवा पाय सरळ. परत डावा पाय डावीकडे फिरवा. आता दोन्ही हात मागे नमस्कार स्थितीमध्ये. असं नमस्कार करायचे मागे. ज्याला नमस्कार करायला जमत नाही हात दुसरे असे कॉम्पॅक्ट लॉक करा.
ओके. दोन्ही शोल्डर्स डावीकडे फिरवायचे, खांदे फिरवा डावीकडे. श्वास सोडत कमरेतनं पुढे वाकायचे. दोन्ही गुडघे ताठ पाहिजेत, गुडघे अजिबात वाकवायचे नाहीयेत. दोन्ही गुडघे ताठ, नजर समोर. तुमची हनवटी ती बरोबर टोच्या वर येऊ दे. दोन्ही गुडघे ताठ, नजर समोर. पूर्ण शरीर पुढे ताणायचंय, खांदे मागे खेचायचे. तसरी थांबायचा प्रयत्न करा. हॅमस्ट्रिंग स्ट्रेच फील करा. सावकाश मध्यस्थिती द्या. डावा पाय सरळ, उजवा पाय उजवीकडे. दोन्ही खांदे उजवीकडे फिरवा. ही स्थिती उजव्या बाजूला करायची आहे. दोन्ही गुडघे ताठ. श्वास सोडत कमरेतनं पुढे वाकायचंय. पूर्ण शरीर पुढे ताणायचंय. ब्रीदिंग नॉर्मल करायचंय. हॅमस्ट्रिंग स्ट्रेच फील करा. सावकाश मध्यस्थिती द्या. आसन स्थिती सोडायची आहे. दोन्ही पाय जुळवायचे. खाली बसायचंय. खाली बसायचंय. दोन्ही पाय सरळ. दोन्ही हात बाजूला, कमरेच्या बाजूला. पाठ ताठ, नजर समोर. पायाची बोटं तुमच्याकडे खेचून घ्या. श्वास सोडत दोन्ही हात बाजूने वरती ताणायचे. जास्तीत जास्त ताणा. कमरेपासून पूर्ण शरीर वरती ताणा. जास्तीत जास्त ताणा. पायाची बोटं तुमच्याकडे खेचून घ्या. श्वास सोडत कमरेतनं पुढे वाकायचंय. दोन्ही हातांनी दोन्ही पायाचे तळवे पकडा. ज्यांना जमत त्यांनी गुडघे वाकवा, टो पकडा आणि हळूहळू गुडघे सरळ करा. डोकं जास्तीत जास्त गुडघ्याच्या जवळ न्यायचा प्रयत्न करा. या पोझिशन मध्ये ब्रीदिंग नॉर्मल करायचा प्रयत्न करा. पोझिशन होल्ड करायचा प्रयत्न करा. ब्रीदिंग नॉर्मल करा. डोकं जास्तीत जास्त गुडघ्याच्या जवळ न्यायचा प्रयत्न करा. सावकाश श्वास घेत दोन्ही हात वरती न्यायचे. श्वास सोडत दोन्ही हात बाजूने खाली. दोन्ही गुडघ्यावर उभं राहायचंय. उष्ठासनासाठी दोन्ही गुडघ्यावर उभे राहा. दोन्ही पायाची बोटाशी मागे सोडून द्या, ढिली सोडून द्या. दोन्ही हात कमरेवर ठेवा मागच्या बाजूला. दोन्ही हाताचे अंगठे एकमेकांना जुळलेले. कंबर पुढे ढकला. मान मागे सोडा. ज्यांना शक्य त्याने दोन्ही हात दोन्ही पायाच्या तळव्यांवर ठेवा. कंबर जास्तीत जास्त पुढे ढकला. जास्तीत जास्त ढकला. उष्ठासन स्थिती. खांदे मागे खेचून घ्या. कंबर पुढे ढकला. ज्यांना हात ठेवणं शक्य नाही त्यांनी फक्त त्या पोझिशन मध्ये थांबा. सावकाश मध्यस्थितीत या. वज्रासन स्थितीमध्ये बसायचंय. विराम स्थिती. डोळे शांत मिटलेले. पोट हलकं सोडून द्या. डोळे अजिबात उघडू नका. खांदे ढिले सोडून द्या. ब्रीदिंग नॉर्मल करायचा प्रयत्न करा.
तर या स्थितीमधनं एकाने दुसऱ्याला मनगट मागे पकडायचं आहे. एकाने दुसऱ्याला मनगट पकडा मागे, खांदे मागे खेचायचे, श्वास सोडत कमरेतनं पुढे वाकायचंय. शशांकासन स्थितीमध्ये पूर्ण स्थितीमध्ये हात जमिनीवर ढिले सोडून द्या. कपाळ जमिनीवर टेकवायचा प्रयत्न करा. ब्रीदिंग नॉर्मल करायचा प्रयत्न करा. शशांकासन स्थिती. ब्रीदिंग नॉर्मल करा. ॲब्डॉमिनल प्रेशर फील करा. हात जमिनीवर ढिले सोडून द्यायचे. परत एका हाताने दुसऱ्या हाताने मनगट पकडा मागे. ताठ स्थितीमध्ये वर या. आसन स्थिती सोडायची आहे. दोन्ही पाय हलके सोडून द्या. रिलॅक्स सोडून द्या. वक्रासनासाठी उजवा पाय डाव्या गुडघ्याच्या बाहेर. आता डावा हात अक्रॉस आणायचा. डावा हात अक्रॉस आणा. उजवा खांदा मागे फिरवा. ज्यांना शक्य आहे त्यांनी डावा पाय फोल्ड करून उजव्या हिपच्या बाजूला आणून ठेवा. अर्ध मच्छिंद्रासन. उजवा खांदा मागे फिरवायचा आहे. ब्रीदिंग नॉर्मल करा. पाठ सरळ ठेवायचे. उजवा खांदा जास्तीत जास्त फिरवा. ब्रीदिंग नॉर्मल करा. पोझिशन होल्ड करायचा प्रयत्न करा. सावकाश आसन स्थिती सोडायची. दोन्ही पाय सरळ. आता डावा पाय उजव्या पायाच्या बाहेर. आता उजवा अक्रॉस आणा. परत ज्यांना जमत असेल त्यांनी उजवा पाय डाव्या बाजूच्या हिपच्या बाजूला आणून ठेवा. अर्ध मच्छिंद्रासन. उजवा हात अक्रॉस आणायचा. उजवा हात अक्रॉस आणा. डावा खांदा मागे फिरवा. पाठ ताठ. डावा खांदा जास्तीत जास्त फिरवा. ब्रीदिंग नॉर्मल करा. आसन स्थिती होल्ड करायचा प्रयत्न करा. सावकाश आसन स्थिती सोडायची. दोन्ही पाय सरळ. दोन्ही पाय हलके सोडून द्या. दोन्ही पाय ढिले सोडून द्या. पोटावर झोपायचंय. सगळ्यांनी पोटावर झोपा. दोन्ही पाय मागे झुललेले. दोन्ही हात बरोबर खांद्याच्या खाली. भुजंगासन स्थितीमध्ये फक्त कमरेपर्यंत वर या. शोल्डर्स मागे खेचलेले पाहिजेत. नजर वरती आकाशाकडे. फक्त कमरेपर्यंत वर या. पोझिशन होल्ड करा. ब्रीदिंग नॉर्मल करायचा प्रयत्न करा. दोन्ही पाय मागे झुललेले पाहिजेत असे. slowly down.
ही स्थिती अजून एकदा करायची आहे. भुजंगासन स्थितीमध्ये वर या. डावा खांदा मागे फिरवायचा आहे. उजवा खांदा पुढे येऊ दे. डाव्या खांद्यानं मागे बघायचं आहे. उजवा खांदा पुढे येऊ दे. सावकाश मध्यस्थितीत या. ही स्थिती दुसऱ्या बाजूला. उजवा खांदा मागे फिरवा. डावा शोल्डर पुढे येऊ दे. सावकाश मध्यस्थितीत या. स्लोली डाऊन. दोन्ही हात समोर ताणायचे. दोन्ही हात समोर ताणा. उजवा हात आणि डावा पाय वर उचलायचे. फक्त उजवा हात आणि डावा पाय. डोकं पण वर उचला. पोझिशन होल्ड करा. उजवा हात डावा पाय. पोझिशन होल्ड करायचा प्रयत्न करा. ब्रीदिंग नॉर्मल करायचा प्रयत्न करा. स्लोली डाऊन. आता डावा हात आणि उजवा पाय अप. होल्ड करा. ब्रीदिंग नॉर्मल करा. पोझिशन होल्ड करायचा प्रयत्न करा. स्लोली डाऊन. परत दोन्ही हात समोर ताणायचे. आता दोन्ही हात आणि दोन्ही पाय वर उचलायचे. दोन्ही हात दोन्ही पाय वर उचला. ब्रीदिंग नॉर्मल करा. पोझिशन होल्ड करायचा प्रयत्न करा. पोझिशन होल्ड करायचा प्रयत्न करा. स्लोली डाऊन. दोन्ही गुडघे मागे वाकवायचे. दोन्ही हाताने दोन्ही अँकल पकडायचे. धनुरासन स्थिती. दोन्ही गुडघे आणि खांदे वर उचला. त्या स्थितीमध्ये वर या. ब्रीदिंग नॉर्मल करायचं आहे. श्वास अजिबात रोखू नका. पोझिशन होल्ड करायचा प्रयत्न करा. ब्रीदिंग नॉर्मल करायचा प्रयत्न करा. पोझिशन होल्ड करा. स्लोली डाऊन. पाठीवर झोपायचंय. शवासनासाठी त्याला पाणी प्यायचे पाणी पिऊन घ्या. शवासन स्थितीमध्ये कुठल्याही प्रकारची हालचाल नको. सगळ्या इन्स्ट्रक्शन फक्त फॉलो करायचा प्रयत्न करा. प्रत्येक इन्स्ट्रक्शन इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करा. शवासन स्थिती. डोळे शांत मिटलेले. दोन्ही हात बाजूला. दोन्ही पाय बाजूला. हाताचे तळवे आकाशाकडे वळलेले. थोडी मान डावीकडे झुकवायची. पूर्ण शरीराचं वजन
जमिनीवर सोडून द्या. पूर्ण शरीर हलकं सोडून द्या. पूर्ण लक्ष पायावर केंद्रित करा. पायाची बोट, तळवे, टाचा, अँकल्स, शिन, काफ्स पूर्णपणे ढिले सोडून द्या. दोन्ही काफ्स हलके सोडून द्या. दोन्ही पायाच्या बोटांमध्ये थोडी हालचाल करायची आणि ढिले सोडून द्या. दोन्ही गुडघे, थाईज, ग्राइन, हिप्स पूर्णपणे ढिले सोडून द्या. कमरेपासून पायाच्या बोटांपर्यंत दोन्ही पाय पूर्णपणे हलके सोडून द्या. दोन्ही पाय पूर्णपणे रिलॅक्स होत आहेत, हलके होत आहेत. पूर्ण लक्ष शरीराच्या मध्यभागावर केंद्रित करा. कंबर, लोअर बॅक, मिडल बॅक, अपर बॅक, शोल्डर्स, आर्म्स, ribs, chest, stomach पूर्णपणे हलकं सोडून द्या. हाताची बोट जास्तीत जास्त ताणायची आहेत. जास्तीत जास्त स्ट्रेच करा. हाताची बोट जास्तीत जास्त स्ट्रेच करा. सावकाश ढिले सोडून द्या. दोन्ही खांदे हलके सोडून द्या. पाठ पूर्णपणे जमिनीवर टेकवा. ब्रीदिंग नॉर्मल करायचा प्रयत्न करा. पूर्ण लक्ष चेहऱ्यावर केंद्रित करा.
अंगुठी, ओठ, नाक, डोळे, गाल, कान, फोरहेड पूर्णपणे रिलॅक्स झालेलं. चेहरा हसरा ठेवायचा प्रयत्न करा. तुम्हाला जाणवणारं रिलॅक्सेशन तुमच्या चेहऱ्यावर दिसू द्या. पूर्ण शरीर हलकं झालेलं, रिलॅक्स झालेलं. डोक्यापासून पायाच्या बोटांपर्यंत पूर्ण शरीर हलकं झालंय, रिलॅक्स झालंय. पूर्ण लक्ष पोटावर केंद्रित करा. पोट पूर्णपणे हलकं सोडायचा प्रयत्न करा. प्रत्येक श्वास घेत असताना, सोडत असताना तुमचं पोट हलकं सोडायचा प्रयत्न करा. तुम्हाला जाणवणारं रिलॅक्सेशन फील करा. तुम्हाला जाणवणारा फ्रेशनेस फील करा. सावकाश दोन्ही पाय एकमेकांच्या जवळ घ्यायचे. दोन्ही हात शरीराच्या जवळ घ्या. डोळे अजिबात उघडू नका. डावा पाय वाकवायचा, उजवीकडे वळून थांबायचंय. डोळे शांत मिटलेले. सावकाश हाताच्या आधाराने उठून बसायचंय. चेहऱ्यावर हात फिरून मगच डोळे उघडा. We are done with our session. Thank you very much for joining.
I hope you all enjoyed. Please don't forget to post the comments and the suggestions. And there is an important announcement. Next week we are starting rehabilitation batches. Those who are interested, they can message me on my WhatsApp or Instagram or Facebook. The rehabilitation batch consists of knee, back and the shoulder, and those batches are paid batches. We'll be doing it on Zoom. If you're interested, please post a message to me, so I will send you the schedule and the details. And on any one of you is a sportsman, on Tuesday morning at 10, I'm conducting a sports conditioning insight, a session on sports conditioning only for athletes. Okay, those are competitive athletes, competitive players, they can join that session. And hope you all enjoyed today's session and have a great weekend ahead. There is no match today evening. I'm taking a break today evening, and I'll see you on Monday. Thank you very much and have a great day. Ramtirth, my Hindi is, you will not understand my Hindi, so I cannot talk in Hindi. Thank you. Thank you very much. Thank you, Saurabh, Ashish, Leena, Sri, Ashwin. Thank you, Yati, Sandeep. Thank you very much, Meenal, Prasad, Atul. Thank you, Madhura, Vaishali, Sharda. Thank you, Yogini. Thank you, Anupama. Thank you, Ranga. Thank you, Srikanth. Thank you very much. Thank you, Deepa. Thank you, Amita, Prasad, Harshal. Thank you, Anand sir, Amar.